अर्ज तुम्ही भरलाय, काय भावना मनात आहे? प्रभाग क्रमांक 22 ब पहिला जागे. परिचय द्या चला. माझं नाव किरण बाबाजी नडे. माझी सौभाग्यवती पत्नी सायली किरण नडे. आज सायली किरण नडे यांचा ब प्रभाग 22 मधून आम्ही सर्वसाधारण महिलेमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याचं कारण एक म्हणजे की शहरामधील जो विकास होत चाललेला आहे त्या विकासामधील कायवाडी प्रभाग हा सगळ्यात मागं राहिलेला आहे आणि अनेक वर्षांपासून नागरिकांनी तिथं काँग्रेसला संधी दिली आहे, पण ते संधीचं सोनं करायचं सोडून उमेदवारांनी स्वतःचं सोनं करण्यात आपलं लक्ष दिलेलं आहे. पण आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना म्हणजे तिथं जलतरण तलाव नाही आहे, भाजी मंडई नाही आहे, रस्ते नाही आहेत, फुटपाथ नाही आहे, स्वच्छतागृह नाही आहे, असे अनेक प्रखर मुद्दे आहेत. आमचे इथं मुस्लिम बांधव असतील त्यांच्यासाठी दफनभूमी नाही आहे. आरक्षित जागा आहे, पण ह्यांनी आपल्या स्वार्थासाठी लोकांची फसवणूक करून त्यांना तिथं घरं बांधायला लावली. अनेकांची आता घरं जर आता DP प्लॅन जर डेव्हलपमेंट झाला आणि आरक्षित जागेचं डेव्हलपमेंट केलं तर अनेक गोरगरीब जे कामगार वर्ग आहे अनेक वर्षापासून कायवडीमध्ये राहतात ते आता रस्त्यावर येणार आहेत. तर त्यांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या भवितव्यासाठी आणि येणारी जी पिढी आहे ती घडली पाहिजे. त्यांना क्रीडागण नाही आहे, त्यामुळं कुस्ती असेल, क्रिकेट असेल, अशा अनेक माध्यमांमधून आपल्या इथून कायवडीतनं खेळाडू उपलब्ध होत नाही का तर त्यांना ग्राउंड नाही आहे. आपल्या इथं बघितलं गेलं तर जवळजवळ 52-53 हजाराचा मतदारसंघ आहे, म्हणजे प्रभाग आहे आणि त्याच्यानंतर लोकसंख्या पाहिली तर 1 लाखापर्यंत आहे, जे म्हणजे ज्यांचं मतदानामध्ये नाव नाही. एवढंही असताना आम्हाला जर भाजी मंडईला जायचं म्हणलं तर पिंपरीला जायला लागतं, चिंचोलीला जायला लागतं, राटणीला जायला लागतं, पण कायवडीमध्ये का नाही? तर सर्व नागरिकांना एक विनंती करतो की तुमच्या हक्कासाठी माझी पत्नी सायली किरण नडे ही सर्वसामान्य सर्वसाधारण कुटुंबातली एक महिला आहे. अनेक प्रखर मुद्दे असतील, पालिकेमधले भ्रष्टाचार असतील, रस्त्यावरचे प्रश्न असतील, दवाखान्यातले प्रश्न असतील, इथून मागील 5 वर्षामध्ये आम्ही त्याच्यासाठी लढत आहोत. आणि जर आपण आम्हाला जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर तिला तुम्ही संधी दिली तर त्या संधीमधून कायवडी प्रभाग हा स्मार्ट सिटीमध्ये सगळ्यात 1 नंबरचा प्रभाग असेल ही यावेळी मी गवाही देतो आणि थांबतो. असं सायली नडेंच्या पाठीशी निवडणुकीच्या रिंगणात देखील फॉर्म भरताना काय भावना? फॉर्म भरताना एवढीच भावना आहे की जे यांनी सांगितलं, मला पतीचा सपोर्ट असल्यामुळं की शहरवासियांसाठी जे मी आज काही प्रखर मुद्दे मांडले तसेच माझ्या वॉर्डसाठी सुद्धा वॉर्डकडे पाहतं शहराचा विकास करता करता वॉर्डकडे दुर्लक्ष होते असं मला कुठंतरी वाटतंय, म्हणून मी ह्या वॉर्डचा विकास करण्यासाठी या रिंगणात उतरली आहे. कोणते नेमके प्रखर मुद्दे आहेत की कारण महिला म्हणून तुम्ही काम करताय, तुमच्या प्रभागामध्ये अनेक प्रकरणं अशी घडलेली आहेत की महिलांसाठी अनेक सुखसुविधा असतील किंवा उपयोजना असतील त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं इथून मागच्या नगरसेवकांना? कोणती उपाययोजना आजपर्यंत महिलांसाठी झालेलीच नाहीये. लघु उद्योग असतील, अनेक महिला आता घरी बसल्यात. प्रत्येक महिलेला वाटतं आपल्याला घरी काहीतरी काम भेटावं. ह्याच्यासाठी पालिकेत सुद्धा मी महिला लघु उद्योजिका म्हणून एक नवीन काहीतरी स्थापना करण्याचा असा मोठा उद्देश आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना असे कोणते मुद्दे जे आहेत की जे तुम्हाला प्रखरपणे जाणवतात, ज्वलंत आहेत आणि ते प्रश्न सोडवले गेले पाहिजे असं मला वाटतं? पाणी प्रश्न असेल, पिंपरी चिंचवड शहरात हांडा मोर्चा हा सगळ्यात मोठा घेऊन गेले होते. तर म्हणजे प्रभागात पाणी दिवसाआड येतं, आलं तर ते कमी दाबात येतं, गढूळ येतं. पाणी असेल, भाजीपाला असेल, रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू असतील. भाजीपाला म्हटलं तरी काळेवाडीत भाजीपाला घ्यायचं म्हटलं तरी पिंपरी चिंचवड राहटणी या ठिकाणी जावं लागतं. त्यामुळे भाजीपाला ज्या रोजच्या जीवनात आहे, मुलांसाठी खेळायला ग्राउंड नाहीये. ह्या 2-3 असे मुद्दे आहेत जे आपल्या महिला भगिनींना त्यांना सामोरे जावं लागतं. त्याच्यासाठी मी नक्कीच आवाज उठून आणि प्रभागाचा विकास कसा करता येईल एवढं नक्कीच मी प्रयत्न करणार. थेट 15 तारखेला मतदान आहे, काय नागरिकांना किंवा मतदारांना आव्हान असेल? नागरिकांना एवढं आव्हान करते की मी एक सर्वसाधारण महिला म्हणून या भागातून फॉर्म भरलेला आहे. तर शहरवासियांसाठी जे मी प्रश्न हे केले तसेच वॉर्डसाठी सुद्धा मी कंटिन्यू त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्यासाठी सदैव काम करत राहणार.